आज या ठिकाणी आदेश कानिपनाथ प्रतिष्ठान काळेवाडी दिवे पंचक्रोशीच्या वतीने आयोजित पुरंदर प्रीमियर लीग 2025 गेल्या 19 तारखेपासून हे सामने सुरू झाले। अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मैदान अतिशय सुसज्ज असे हे मैदान आणि त्या मैदानावर होणारे सामने अतिशय चांगल्या प्रकारे पार पडले। यामध्ये सर्व सहभागी खेळाडूंचं त्याचप्रमाणे प्रथमतः ज्यांनी या सामन्यांचं आयोजन केलं त्या सर्व आयोजकांचं मी सर्व खेळाडूंच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। अतिशय चांगल्या प्रकारे या सामन्यांचं त्यांनी आयोजन केलं त्याबद्दल त्यांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे या स्पर्धेची शोभा ज्यांच्यामुळे खरे वाढली ते पुरंदर तालुक्यातील सर्व टेनिस क्रिकेट विश्वातील अतिशय नावाजलेले सर्व खेळाडूंचंही या आदेश कानिपनाथ प्रतिष्ठानच्या वतीनं मी त्यांनाही या ठिकाणी शुभेच्छा देतो। सर्व विजयी संघांचं हार्दिक अभिनंदन। त्याचप्रमाणे जे संघ या स्पर्धेत सहभागी झाले परंतु त्यांना विजयापर्यंत पोहोचता आलं नाही त्यांनाही पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो। परत एकदा आदेश कानिपनाथ प्रतिष्ठान काळेवाडी दिवे यांचं मी अतिशय सुसज्ज असं या स्पर्धेचं नियोजन केल्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो। येणाऱ्या काळात आपणाकडून अशा स्पर्धांचं वेळोवेळी आयोजन व्हावं अशा सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। धन्यवाद सभापती साहेब। त्याचप्रमाणे सर्वांच्या वतीने या ठिकाणी सभापती साहेबांनी संदीप दादांनी या ठिकाणी सदिच्छा शुभेच्छा दिलेल्या आहेत। मित्रांनो, ही स्पर्धा आपण पाहतोय उभी करण्यामध्ये सर्व आदेश कानिपनाथ प्रतिष्ठान काळेवाडी दिवे ग्रामस्थ असतील यांचं मोठं योगदान तर पाहायलाच मिळालं। सर्वांचा संघ मालकांचं देखील सहकार्य लाभलं। त्यामध्ये खरं जे काही दानशूर देणगीदार होते त्यांचे विशेष सन्मान आपण करतोय। जे मान्यवर आता इथे उपस्थित आहेत त्यांचा सन्मान सर्व प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी केला जातो आणि जे उपस्थित नसतील त्यांना सर्व जगात ट्रॉफी मान सन्मानासाठी आपण एक छानसं सन्मान चिन्ह बनवलेलं आहे ते पोच केलं जाईल। या ठिकाणी ज्यांनी गेले 4 दिवस खेळाडूंसाठी सुंदर अशा थंड पाण्याची पिण्याची व्यवस्था आपल्याला उपलब्ध करून दिली असे मोरे एंटरप्राइजेसचे मालक सौरभ शेठ काळे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। हा सन्मान करण्यासाठी शंकर नाना झेंडे यांना मी विनंती करेल आणि प्रसिद्ध गाडा मालक पंढरी शेठ झेंडे यांना देखील विनंती राहील। दोन्ही मान्यवरांनी आपण सौरभ शेठचा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे। सौरभ शेठ या दिलदार व्यक्तिमत्व आहे। सर्व खेळाडूंसाठी सुंदर असे पुण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गेले 4 दिवस जवळजवळ त्यांनी 100 पेक्षा अधिक जार आपल्याला या स्पर्धेसाठी दिले त्याबद्दल त्यांचं मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद देईल। असंच प्रेम इथून पुढे देखील आमच्या सर्व प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांवरती राहील। धन्यवाद। त्यानंतर पुढील सन्मान दिवे संघाचे संघ मालक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। रोहनदादा जाधवराव आणि मयूरदादा शेतकल या दोन्ही संघ मालकांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय। हा सन्मान देखील मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करत असताना पप्पू शेठ भाडाळे त्याचप्रमाणे ओमकार शेठ गटके यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते या दोन्ही संघ मालकांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करावा। मयूर शेठ या रोहनदादा आहे त्या ठिकाणी नाही आहेत का? ओके, चला रोहनदादा या सन्मानाचा स्वीकार करतील। त्यांचा संघ यावर्षी आपण पाहतोय दिवे 11 दिवे 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय। संघ मालकांचं मनापासून स्वागत आहे। यादी सभापती 11 संघाचे संघ मालक संदीप दादांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न केलेला आहे। त्याचप्रमाणे दुसरा संघ जो आपण पाहिला होता जेजुरीचा जो संघ होता बंटी शेठ घाटे यांचा देखील सन्मान या ठिकाणी संघ मालकांचा संपन्न झालेला आहे आणि 12च्या 12ही संघ मालकांना आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले। त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांचं विशेष सहकार्य आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलं त्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अमित शेठ भाऊसाहेब झेंडे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय आणि त्यांचे बंधू पंढरी शेठ झेंडे या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सभापती साहेबांना विनंती करेल हा देखील आपण एक विशेष सन्मान आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न करावा। धन्यवाद दादा। यानंतर आता या स्पर्धेला आपण पाहतोय विशेष सहकार्य करणारे जे काही पंच असतील समालोचक असतील त्यांचा आपण आता सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय। सुजित आबा गुजर यांचा एक सन्मान आपण या ठिकाणी करतोय आणि मंदार दादा पवार
ज्यांनी 31,000 रुपयासाठी तृतीय क्रमांकासाठी आपल्याला रोख रक्कम पारितोषिक दिलं, अशा दोन्ही दानशूर देणगीदारांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आदरणीय मंदार दादा पवार आणि सुजिताबा गुजर या सन्मानाचा स्वीकार करतील. ओमकार शेटकटके यांना विनंती राहील आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि हा सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी आमच्या नितीन दादा काळे यांना विनंती करेल. त्याचप्रमाणे सभापती साहेब योगेश बाळा काळे यांना विनंती आहे आपण या दोन्ही मान्यवरांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते संपन्न करायचा. योगेश शेट्टी आपण देखील नितीन दादा काळे असतील, सभापती साहेब असतील, यांच्या शुभ हस्ते या दोन्ही दानशूर देणगीदारांचा सन्मान आपण करतोय. मंदार दादा पवार आणि सुजिताबा गुजर. यानंतर खरं तर आपण पाहतोय सर्व खेळाडू विनंती आहे आपण सर्वांनी पुढे या. सर्व खेळाडू जे संघांना बक्षीस मिळणार आहेत ते सर्व खेळाडूंना बंटी सर सर्वांनी टीम घेऊन पुढे या. तुमची बोबगाव टीम सगळ्यांनी पुढे यायचे मित्रांनो, चला पटकन. बोबगाव टीम सगळ्यांनी पुढे या पळत, विनंती आहे. त्यानंतर जेजुरी टीम आणि दिवेचा संघ सगळ्यांनी पुढे या. धन्यवाद. यानंतर ऑफिशियल टीमचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील नामवंत 3 पंच आपल्याला लाभले. त्याच्यामध्ये पहिले 2 दिवस स्वप्नील भैया काकडे देखील होते, त्यांचा सन्मान यादी आपण संपन्न केलेला आहे. अक्षय चांदगुडे सरांचा पंचांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सरांना विनंती राहील आपण पुढे यायचे. मान्यवरांच्या वतीनं अक्षय चांदगुडे सरांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आता पुढील सन्मान संपन्न होतील. सलीम सर, योगेश पोमने सर, तिन्ही पंचांना विनंती आहे. अक्षय चांदगुडे सरांचा सन्मान या ठिकाणी होतोय. सलीम सर देखील आपण पाहतो गेले 4 दिवस या स्पर्धेसाठी पंच म्हणून लाभले, त्यांचं देखील विशेष सहकार्य लाभलं, त्याबद्दल त्यांचा देखील धन्यवाद. आणि योगेश पोमने सर बारामतीवरनं गेले 2 दिवस आपल्याशी जोडले गेले, त्यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. नितीन शेट्या विनंती आहे. धन्यवाद. यानंतर या स्पर्धेला स्कोरर म्हणून ज्यांनी गेले 4 दिवस सुंदर असं कामकाज केलं, अभिषेक कवडे सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यांना देखील विनंती आहे अभिषेक कवडे सर या, आपला देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. ऋषीदादा काळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करतोय. आणि महेशजी सनस यांना विनंती आहे दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करायचा आहे. सुंदर असं गुणलेखन केलं अभिषेक कवडे सरांनी. यानंतर ज्या सुंदर अशा टीमनं आपण पाहतो ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दाखवली, असे TLC लाईव्हचे सर्व विनोद पोटे सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. विनोद पोटे सरांसर्व सर्व कॅमेरामॅन असतील, टेक्निशियन टीम असेल, आपण सर्वांनी यायचंय. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आणि विनायकजी काळे यांना विनंती राहिला आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचे. त्याचप्रमाणे सनी बाप्पू भापकर यांना देखील विनंती आहे. सनी बाप्पू भापकर आपण देखील पुढे यायचे. ओके या. धन्यवाद. ज्यांनी आपल्याला द्वितीय क्रमांकासाठी 51,000 रुपयांसाठी भव्य दिव्य पारितोषिक रोख रक्कम देणारे आदरणीय अनिल शेठ श्रीरंग झेंडे साहेब, गारवा उद्योग समूहाचे सर्व उद्योगपती या ठिकाणी दादा उपस्थित झालेले आहेत. अनिल शेठ झेंडे साहेबांना विनंती राहील आपण या ठिकाणी पुढे यावं. दिनेश शेठ जाधवराव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. शुभम शेठ जाधव विनंती आहे आपण देखील पुढे यायचे. यानंतर पुढील सन्मान TLC.in चे सर्व विनोद पोटे सर या. सर आपला देखील सन्मान होतोय, सन्मानाचा आपण स्वीकार करावा. ओके धन्यवाद. यानंतर सूरज दायगुडे समालोचक म्हणून या स्पर्धेसाठी गेले 4 दिवस लाभले. खंडाळा तालुक्यातला आवाज तुम्ही ऐकलात. सूरज दायगुडे या, आपला देखील सन्मान होतोय. सनी दादांच्या शुभ हस्ते त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. धन्यवाद. यानंतर आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे जाणार आहोत.
त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी सुंदर अशी मंडप व्यवस्था आपल्याला ज्यांच्या माध्यमातून लाभली, शकील भाई यांना विनंती, आपला देखील सन्मान होतोय. शकील भाई या सुंदर अशी जनरेटर व्यवस्था असेल, त्यानंतर मंडप व्यवस्था ज्यांनी दिलेली आहे, नसेल तर त्यांचा कोणी एक प्रतिनिधी या ठिकाणी यायचंय. शशिकांत भाऊ खटाटे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. बाबूशेठ सनस, नागेशजी बडेकर यांना देखील विनंती आहे, तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. या शकील या, सुंदर अशी मंडप व्यवस्था, सुंदर असा आवाज त्यांनी दिला, तुमचं मनापासून धन्यवाद, कौतुक आहे. या ठिकाणी ज्यांचं नुकतंच शुभागमन होतंय, एक दिलदार व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व, ज्यांनी 51,000 रुपयासाठी आपल्याला रोख रक्कम पारितोषिक या ठिकाणी दिलं, असे गारवा उद्योग समाजाचे सर्व उद्योगपती अनिल शेठ श्रीरंग झेंडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. दिनेश शेठ जाधव यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. त्याचप्रमाणे मी आदरणीय सभापती साहेबांना देखील विनंती करेल, साहेब आपण देखील यायचे, दिनेशजी जाधव आपण देखील या, शुभम शेठ जाधव आपण देखील यायचे, तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत करूयात. दानशूर देणगीदार आपल्याला अनिल शेठ श्रीरंग झेंडे साहेब, गारवा उद्योग समाजाचे सर्व त्यांच्या माध्यमातून 51,000 रुपये रोख रक्कम पारितोषिक आपल्याला लाभलं, त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपल्या मित्रपरिवाराच्या वतीनं संपन्न होतोय. धन्यवाद. येणेप्रमाणे सर्व सन्मान सोहळा या ठिकाणी आपण पार पाडलेला आहे. यानंतर आणि यानंतर एक महत्त्वाचा सन्मान देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, ज्यांच्या आवाजानं खऱ्या या टुर्नामेंटला शोभा देखील आली. एक आंबेगाव तालुक्याचा एक गोड आवाज अर्थात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अलंकार बारकिले सर यांचा या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात यावा विनंती करतो. अनिल शेठ झेंडे अर्थात गारवा उद्योग समूहाचे ते मालक आहेत, त्यांना विनंती करतो की अलंकार बारकिले सरांचा या ठिकाणी सन्मान करण्यात यावा. एक आंबेगाव तालुक्याचा एक गोड आवाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि सरांचं देखील मनापासून खूप खूप धन्यवाद देखील असणार आहे आयोजक कमिटीच्या वतीने. या ठिकाणी स्वप्नील शेठ काळे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. स्वप्नील शेठ आपलं देखील मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, सर्व सन्मान तर पार पडले, परंतु ही स्पर्धा तुमच्या पुढे ज्या मित्रपरिवाराने या ठिकाणी खरं तर आयोजित केली, त्या मित्रपरिवाराला देखील आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. एक प्रतिनिधी म्हणून सर्व श्री आदेश कानिमनाथ प्रतिष्ठानचे सर्वच कार्यकर्ते, यातील एक प्रतिनिधी म्हणून शशिकांतजी खटाटे यांना विनंती आहे, आयोजक कमिटीचा सन्मान सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करतोय. प्रथमतः त्याआधी स्वप्नील शेठ काळे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. टी शर्ट साठी आपल्याला ज्यांनी विशेष सौजन्य केलं, उद्योजक स्वप्नील दादा काळे आपण या ठिकाणी उपस्थित झालात, दादा आपलं देखील मनापासून स्वागत आहे. योगेश बाळा काळे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, दादा आपला देखील एक सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. हा सन्मान करण्यासाठी पप्पू शेठ भाडे यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करावा. योगेश बाळा काळे साहेबांचा देखील आपल्याला विशेष सहकार्य नेहमी लाभत असते, याही वर्षी त्यांनी योगदान दिलं, त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. गणेश बाप्पू हगवणे या ठिकाणी उपस्थित होतात, बाप्पू आपलं देखील मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे या ठिकाणी श्री आदेश कानिमनाथ प्रतिष्ठानचा सर्व मान्यवरांच्या वतीने एक विशेष सन्मान होते आणि प्रतिनिधी म्हणून शशिकांतजी खटाटे यांना विनंती राहील, आपण पुढे यायचे. सभापती साहेब असतील, सर्व आदिल दादा असतील, शंकर नाना, योगेश भाऊ असतील, सर्वांच्या वतीनं एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ही स्पर्धा जर आवडली असेल, आदेश कानिमनाथ प्रतिष्ठानचं आयोजन आवडले असेल, तर सर्व मित्र परिवारासाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजूयात. सभापती साहेबांच्या वतीनं या सर्व मित्र परिवाराचा सन्मान या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण संपन्न करतोय. धन्यवाद. या ठिकाणी आता पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण जातोय. अजून कोणते मान्यवर असतील शुभेच्छा सदिच्छा जर देणार असाल, करायची सुरुवात. ओके, धन्यवाद. शकील भाई लाईटीची व्यवस्था करा, लाईट आपल्याला लागेल. या ठिकाणी मित्रांनो, जे काय सर्व घडामोडी घडलेल्या आहेत, म्हणजे जे काय खेळ तुम्ही केलाय ते सगळं लाईव्ह सॉफ्टवेअरनुसार आपण या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि हे जे काही वैयक्तिक बक्षीस आहे ते सगळे या ठिकाणी काढलेले आहेत. ज्याला डाऊट असेल त्याने लगेच बक्षीस दिलं, त्यानंतर विचारायचं की मी त्या रेसमध्ये होतो किंवा सांगू शकता, तिथंच तो डाऊट क्लिअर होईल. आणि जे काय सर्व आयोजक कमिटीनं
योग्य निर्णय सर्वांच्या बाजूने दिले आणि इथं देखील योग्य ती कारवाई होणार आहे। त्यामुळे इथं कोणताही वशिलाबाजी आयोजक कमिटीने केलेली नाही। जे काय आहे ते रिअल आहे, सॉफ्टवेअरला सर्वांना दाखवलं जाईल, त्यात मात्र शंका नाही। आणि जे काय पॉईंट्स टेबल आहे ते देखील तुमच्या ग्रुपला शो होणार आहे। ओके, ठीक आहे। या ठिकाणी आपण पारितोषिक वितरण सोडायला, कारण की जे काही फोटो सेशन नंतर या ठिकाणी स्टेज पुढे फोटो सेशन होतं ना, त्यामुळे बाकी नाही काही। ठीक आहे मित्रांनो, या स्पर्धेमध्ये यावर्षी आपण पाहतोय प्रथमतः बेस्ट बॉलरचा किताब आपण या ठिकाणी देणार आहोत। यासाठी आपल्याला ज्यांचं सौजन्य लाभलं, बेस्ट बॉलरसाठी शिवाजी शेठ काळे, प्रगतशील शेतकरी शिवाजी शेठ काळे यांच्या माध्यमातून एक आकर्षक स्पोर्ट्स शूज होतं। आणि यावर्षी आपण प्रथमतः बेस्ट बॉलर देण्याआधी फायनल मॅन ऑफ द मॅच देणं बाकी आहे। आणि फायनल मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा बंटी घाटे, एकदा जोरदार टाळ्या वाजवा बंटी यांच्यासाठी। संघनायक, यशस्वी संघनायक आपण पाहतोय बंटी घाटे ठरतायत फायनल मॅन ऑफ द मॅच। आणि बंटी यांना फायनल मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित केले जाते। मी अनिल दादा झेंडे साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते बंटी घाटे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचंय। शंकर नाना झेंडे यांच्या वतीने एक आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आहे। स्वतः नाना देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करेल। तर यानंतर पुढील पारितोषिकाकडे आपण जातोय। या स्पर्धेतला बेस्ट बॉलर यावर्षी कोणत्या टीमला जाणार, या स्पर्धेमध्ये बरीचशी नाव होती, त्यामध्ये यावर्षी बेस्ट बॉलर ठरलाय टोटल 5 मॅच खेळत असताना 9 विकेट घेणारा बेस्ट बॉलरचा किताब चाललाय बोबगावला अमोल फडतरे। यावर्षी बेस्ट बॉलर 9 विकेट टोटल या स्पर्धेत। जोरदार टाळ्या वाजवा अमोल यांच्यासाठी। अमोल सर या ठिकाणी बेस्ट बॉलर साठी आपल्याला आकर्षक स्पोर्ट्स शूज सौजन्य देणारे प्रगतशील शेतकरी शिवाजी शेठ काळे पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय स्पोर्ट्स शूज लाभलेले आहेत। आणि यावर्षी अमोलसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आपण सर्वजण। 9 विकेट टोटल या स्पर्धेमध्ये घेत असताना आणि एक सुंदर खेळ फायनल पर्यंत टीम आली, परंतु हार्ड लक, चांगला खेळ तुम्ही केलात, मनापासून कौतुक आहे। यानंतर बेस्ट बॅट्समन हा किताब आपण देतोय ज्या खेळाडूंना भल्या भल्या गोलंदाजांना घाम फोडत आपल्या अनोख्या फटक्यांना, म्हणजेच तुम्ही पाहताय यावर्षी बेस्ट बॅट्समनचा किताब चाललाय पुरंदरचा राऊडी राहुल राठोड। यावर्षी उत्कृष्ट फलंदाजाचा किताब पटकवतो 157 धावा टोटल आपल्या स्पर्धेमध्ये या खेळाडूंना बनवल्यात। आणि यावर्षी राहुल राठोड ठरतोय बेस्ट बॅट्समनचा मानकरी। योगेश बाप्पू काळे, माजी सरपंच दिवे, बापूंच्या माध्यमातून एक आकर्षक तुम्हाला स्पोर्ट बॅट या ठिकाणी दिली जाते। अभिनंदन राहुल तुमचं मनापासून। यानंतर मॅन ऑफ द सिरीज यावर्षी कुणाला भेटणार याची चर्चा आता सर्व पुरंदर तालुक्यामध्ये आहे। यावर्षी मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेले की आपण पाहतोय खेळाडू आहेत, त्याच्यामध्ये बरीचशी नावे होती। 3 नंबरला नाव होतं अमोल फडतरे, पॉइंट आहेत 1800। त्यानंतर 2 नंबरला नाव होतं राहुल राठोड 1841। आणि 1 नंबरला नाव आहे यावर्षी सायकल चालली मित्रांनो बोबगावला। जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करा संदीप काळे। यावर्षी मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी टोटल 1876 पॉइंट। आणि यावर्षी सायकल चालली आहे मॅन ऑफ द सिरीज बोबगावला। तुम्ही पाहताय संदीप काळे ठरतोय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी। या स्पर्धेसाठी आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज सौजन्य देणारे एसके फ्रोजन फूडचे मालक सचिन शेठ बाळासाहेब काळे यांच्या माध्यमातून एक आकर्षक स्पोर्ट्स सायकल। सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती राहील आपण सर्वांनी थोडं अशी पुढे या आणि सायकलला हात लावा। आणि यावर्षी संदीप मॅन ऑफ द सिरीजचा ठरतोय मानकरी। अभिनंदन संदीप। यानंतर तिसऱ्या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत। तृतीय क्रमांकाचं पारितोषिक यावर्षी आपल्याला ज्यांच्या माध्यमातून लाभलं मंदार दादा पवार आणि सुजित आबा गुजर या उद्योजक यांच्या माध्यमातून टोटल 31,000 रुपये होते। आणि यावर्षी तिसऱ्या क्रमांकाचा मान मिळवणारा संघ ठरलाय रोहन दादा जाधवराव आणि त्याचप्रमाणे मयूर दादा शितकल यांची टीम
दिवे 11 दिवे यजमान टीम साठी देखील एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. नागेश बडेकर सर आणि टीम त्यांना विनंती आहे सर्वांनी पुढे यायचंय आणि तिसऱ्या क्रमांकाचा मान यावर्षी दिवे गावाला मिळतोय. चला सगळे खेळाडू या, काही खेळाडू पुढे गुडघ्यावरती बसतील अशी बरोबर आणि उपस्थित सगळ्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या 1 ते 3 क्रमांकाच्या पारितोषिकांचं वितरण करणार आणि जी काही ट्रॉफी आहे ज्या मान्यवरांनी दिलेल्या आहेत पारितोषिक ती मान्यवर जर इथं असतील तर त्यांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफीचं वितरण करणार आहोत. ओमकारजी गटके यांना विनंती आपण पुढे यायचे. बंदरदादा पवार सुजिताबा गुजर यांचे प्रतिनिधी म्हणून ओमकारजी गटके यांना विनंती आपण पुढे यायचे. ट्रॉफीला हात लावा विनंती आहे. अभिनंदन. दिवे 11 दिवे संघ मालक होते महरदादा शितकल रोहनदादा जाधवराव यांच्या मालकत्वाची टीम यावर्षी तिसऱ्या क्रमांकाचा मान मिळवते. टीमचं मनापासून अभिनंदन स्वागत. तर यानंतर उपविजेता संघ या ठिकाणी आपण पाहतोय आणि येताना सगळी टीम या फर्स्ट उपविजेता आणि उपविजेता टीम साठी आकर्षक मेडल सर्व आमच्या आदेश कनिमनाथ प्रतिष्ठान काळेवाडी दिवे मित्र परिवाराच्या सगळ्या खेळाडूंना मेडल आहेत. सिल्वर आणि गोल्ड मेडल या ठिकाणी दिले जातील. सर्व खेळाडू येतील ज्यावेळेला पुरस्कार दिला जातोय. द्वितीय क्रमांकासाठी 51,000 रुपये प्रसिद्ध उद्योगपती आणि एक दिलदार व्यक्तिमत्व गारवा उद्योग समूहाचे सर्व अनिल शेठ श्रीरंग झेंडे साहेब त्याचप्रमाणे माऊली काका जगताप साई अर्थ मूव्हर्स अँड सप्लायर्स या दोन्ही मान्यवरांच्या वतीनं तब्बल 51,000 रुपये पारितोषिक आपल्याला लाभलं आणि या वर्षी उपविजेता संघ ठरलाय सभापती 11 अर्थात सभापती साहेबांचा संदीप दादा फडतरे यांचा संघ ठरतोय. या वर्षी बोपगाव टीम दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी एकदा जोरदार टाळ्या वाजवत या टीम साठी देखील सभापती 11 बोपगाव संघ मालक संदीप दादा फडतरे आणि संपूर्ण टीम यायचंय. सर्व टीमच्या जे काही तुमचे 11 खेळाडू आहेत चला सर्वांनी या. सर्व मान्यवरांना विनंती प्रत्येक खेळाडूला आपण एक मेडल या ठिकाणी प्रदान करायचं आहे आणि जे बोमगाव टीमच्या ज्या खेळाडूंना बक्षीस मिळालंय त्यांनी काय घ्यायचं नाही आता. हा हे बाकीच्यांसाठी आहे. धन्यवाद. या पुढे चला सर्वजण सर्व मान्यवरांच्या वतीनं मेडल देऊन खेळाडूंचा सन्मान केला जातोय. सुंदर असं आयोजन नियोजन काटा नियोजन या वर्षी आपण पाहतोय. बक्षीस वितरण सोहळा देखील मोठ्या उत्साहात पार पडतोय. सर्व खेळाडूंनी आपण पाहतोय ही स्पर्धा रंगवली त्याबद्दल खेळाडूंचा देखील विशेष सन्मान मान्यवरांच्या वतीनं संपन्न होतोय आणि एक फोटो घेतोय. गुडघ्यावरती आडवे बसा काही जण आणि 2-3 फक्त कॅप्टन उभे राहतील ट्रॉफी बरोबर राहुल सर असे 2-3 जण पुढे उभे राहा आणि बाकी सर्वांनी गुडघ्यावरती बसून पुढे बघा. फोटो घ्या छानसा. या पुढे हा बरोबर सनी बसली तशी बसा बरोबर मान्यवर दिसू द्यात आणि अनिल दादा झेंडे यांच्या शुभास्ते या ट्रॉफीचं वितरण आपण करतो आणि सर्व उपस्थितांच्या मान्यवर उपस्थितांमध्ये खरं हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देतोय आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देत असताना सर्व आमच्या आयोजक कमिटी आता पुढे येईल. चला सर्व आदेश कनिमनाथ प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते चला युवराज शेठ सगळेजण पुढे या. सौरभ शेठ बाबू सर सगळेजण पुढे या विनंती आहे. शुभम शेठ सगळ्यांनी यायचे. खाली आता कोणी बसणार नाही. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपण या ठिकाणी देतोय. यावर्षी पुरंदर प्रीमियर लीग श्री आदेश कनिमनाथ प्रतिष्ठान काळेवाडी दिवे ग्रामस्थ आयोजित भव्य दिव्य PPL 2025 यावर्षी मानकरी ठरला आणि मानाची ट्रॉफी चालली आहे यावर्षी जेजुरीला. बंटी घाटे आणि टीम यावर्षी विजेते पदाचे मानकरी ठरत आहेत. टीम या आपल्याला देखील या ठिकाणी सन्मानित केले जाईल. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस देणारे अमित शेठ भाऊसाहेब झेंडे पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि ऋषिकेश विठ्ठलप्पा झेंडे पाटील युवा उद्योजक यांच्या माध्यमातून हे 71,000 रुपये पारितोषिक लाभलं आणि पंढरशेठ झेंडे यांना विनंती राहील या ट्रॉफीचं वितरण आपण करायचंय. सर्व आदेश कनिमनाथ प्रतिष्ठान सर्व कार्यकर्ते एक मोठा फोटो घ्यायचा. प्रत्येक खेळाडूने यायचे. प्रत्येक खेळाडूचा सन्मान या ठिकाणी आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते करतोय. वेल प्लेड गाईज. सगळ्यांनी खरं तर मन जिंकली. पहिल्या क्रमांकाचा मान मिळवला. बंटी शेठ घाटे यांच्या मालकत्वाचा संघ यावर्षी प्रथम क्रमांक आणि विजेतेपदाचा मानकरी ठरतोय. कॅप्टनच संघ मालक आहेत बंटी शेठ स्वतः आणि कॅप्टन आता ट्रॉफी जवळ. मी पंढरी शेठ यांना विनंती करेल आपण पुढे यायचे ट्रॉफी घेऊन. प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी पंढरी शेठ झेंडे आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं अनावरण आपण करतोय.
खेळाडू पुढे गुडघ्यावरती बसा, खाली बसा अशी थोडे थोडे. हा ओके. फक्त कॅप्टन उभे राहतील, बंटी एकटे उभे राहतील, बाकी सर्वांनी खाली बसा. कुणाला या पुढे. ओके. हा खाली थोडं थोडं झुका ना, अशी खाली वाका जरा. मागं मान्यवर दिसू द्या. हा मेन फोटो आहे, पेपरला द्यायचा आपल्याला. थोडेसे खाली बसा. आणि कार्यकर्ते आलेत का? 1 मिनिट थांबा, फोटो घेऊ नका. सगळे आलेत का? षण्मुख चला इकडे या पटकन. कुणी राहिले का बघा? आपले आदेश कॅन्टीन प्रतिष्ठान काळेवाडी श्रीराम क्रिकेट क्लब या ना मित्रांनो पुढं. ओके धन्यवाद. 1 म्हणलं का हसायचं, 2 म्हणलं की 2 बोटं पुढे घ्यायच्या. हा 1 2 करा, 2 बोटे पुढे सगळ्यांनी. आणि 3 म्हणलं का हात वर करायचा, तोच हात वर. 3 गणपती बाप्पा श्री आदेश कानिमनाथ महाराज की धन्यवाद. येण्याप्रमाणे बक्षीस वितरण सोहळा देखील या ठिकाणी संपला. नजर चुकीने जर कोणत्या मान्यवरांचा नामोल्लेख राहिला असेल किंवा नामोल्लेख करण्याचं विसरून गेला असेल, सर्व आमच्या आदेश कानिमनाथ प्रतिष्ठान काळेवाडी मित्र परिवाराच्या वतीने सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. बक्षीस दाते दानशूर देणगीदार या सर्वांनीच आम्हाला विशेष सहकार्य केलं, त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. जर कुणाचं मन आमच्या मित्र परिवाराच्या वतीने दुखावलं गेलं असेल किंवा एखादा अप्रपूर शब्द गेला असेल, त्याबद्दल देखील दिलगिरी व्यक्त करतो. मोठ्या मनाने माफ करा. आणि पुढच्या वर्षी हीच पुरंदर प्रीमियर लीग 1 लाखाचं बक्षीस घेऊन तुमच्यासाठी येणार आहे. पुढच्या पर्वामध्ये 2026 ला भेटूया दिवाळीमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. शुभरात्री. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. डीजे ऑपरेटर आता गाणं लावायचे. या ठिकाणी सर्व टीम आणि आयोजक कमिटी या ठिकाणी येणार आहेत. एक छानसा डान्स होईल आणि समारोप होईल. धन्यवाद.